का मोटरला पैसे नाहीत काय? नाही मोटर बसविली वायरच गायब होते नेमकं कारण काही कळत नाही. वायर काय होतं का मोटरच बसविल नाही आज? मोटर बसविली आहे हा. पाणी नाही नळाला. हा. आता तळ्यात पाणी नाही कसं हा. फक्त गावात येत नाही. गावात पाणी येत नाही. मंडप कशाचं आहे? मंडप बीजेपीचा आहे. ते जेवणा खाण्याचा केलेला आहे त्याने. रोज रोज आहे का कधी आहे माहिती तिथं जाणाऱ्या माणसालाच माहिती. आता आपण तर जाणार नाही. वेळाचा डिग बघून तर वाटतं की कमीत कमी 4-5 दिवसापासून चालू आहे. हो असेल. हो 4-5 दिवसाच आहे. आता ते फोडून ठेवले तर नळ योजना केली त्याला पाणी न पिणे माणसं मरायची पाळी त्याच्यात. सगळा चुत्याचा बाजार आहे. माणसं जायला समशानभूमीची सोय माणूस मेले तर समशाभूमी नाही माणूस जाळायला. बोला. आणि इलेक्शन लागलं की आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा. मग गावाचा तसा विकास बी करावा लागते. सध्या आपण लातूर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आहोत आणि आपल्या सोबत येथील नागरिक आहेत जे की या होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद या इलेक्शन वरती थोडं प्रकाश टाकण्याचा किंवा त्यांचे आजपर्यंत त्यांनी पाहिलेलं राजकारण, झालेला विकास न झालेला विकास या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आपण आज सावरगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मामा काय सांगाल, कशा पद्धतीची रणधुमाळी चालू आहे? काय म्हणजे इलेक्शनला काय असं वाटतंय का की जुन्या काळी जे या इकडे या इकडे काय काय सांगाल? देशमुख साहेबांनीच फक्त विकास करावा सावरगावचा. देशमुखांनीच माणूस मेलेल्याला माणूस मेलेल्याला इथं जाळायला जागा नाही म्हणाले की नाही तुमच्या मम्मी आहे का? नाही बरं या एक मिनिट या इकडे जरा. का हा मामा काय म्हणता म्हणजे माणसं जाळायला समशानभूमीची सोय माणूस मेले तर समशाभूमी नाही माणूस जाळायला. बोला. आणि इलेक्शन लागलं की आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा. मग गावाचा तसा विकास बी करावा लागते. आता उमेदवाराचा अजेंडा काय आहे या गावच्या समस्येवर? अजेंडा म्हणजे आम्हाला तेवढं कुठं कळत. बरं जाऊ दे. आपल्या शेतकरी तुम्ही बरोबर काय शेतकरी तुम्हाला गोटा काय मजूर यावा आम्ही शेत नाही ना काही नाही आम्हाला. मजूर आहो. सालगडी काय काय अपेक्षित आहे बरं तुम्हाला तुमच्या गावासाठी? कसा विकास झाला पाहिजे? आपल्याला गावासाठी समशाभूमी एक पाहिजे, रस्ते एक चांगले पाहिजे. रस्त्याची प्रश्न मिटला का? पाणी नाल्या पाणी असं पाहिजे. जलजीवन मिशनची काय पाईपलाईन पडली नाही का? पल्ली हो चालली नाहीत. चलविल नाहीत म्हणजे तुट्ट्या नाली काही नाही. काय तर सावरगाव या गावामध्ये येत असताना अर्धा रस्ता जो पाहायला गेला तर खड्डेमय दिसला आणि त्याच्या पुढचा जो रस्ता आहे जरा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. काय सांगाल आता वंचितचे तुम्ही उमेदवार का? मी वंचितचा उमेदवार नाही, वंचितचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता. विषय असा आहे, खेड्यामध्ये गावकुसामध्ये राहणारा हा गावकरी समाज, शेतकरी, मोलमजुरी करणारा हा समाज या दोन्ही पक्षाकडे खूप आशेने बघत असताना या शेतकऱ्याचे, या मोलमजुराचे, सामान्य नागरिकाचे जे आशेने बघणारा हा वर्ग आहे यांची आशा पूर्ण झाली नाही. कारण का किती दिवस यांच्याकडे आशेने बघायचं हाच बदल हाच प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये सदैव नांदत आहे. त्यासाठी सामान्य नागरिक यांचा असा विचार झालेला आहे की आता हे दोन तर पक्ष हे दोन तर पक्ष प्रस्थापित आहेत. आता बदल जर करायचा असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्याच पुरस्कृत उमेदवाराला आपण या पंचायत गणामधून काँग्रेस आणि वंचितची युती तुटली याच्यात जिल्हा परिषद मध्ये. तुटली ना खरं आहे. कारण काय आता ती श्रेष्ठांना माहित आहे, आम्ही ती सांगू शकत नाही. बदल नक्की हवाय, 100% बदल हवा आहे. आता मला एक सांगा, गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात किंवा 10 वर्ष आपल्याकडे इलेक्शन चालले नाही. परिस्थिती कशी आहे पूर्ण लातूर जिल्ह्याची सांगा. नाही, लातूर जिल्ह्याची परिस्थिती तेवढं काही मी सांगू शकत नाही. गावखेड्यात आजूबाजूच्या गावखेड्यात तुम्ही जात असताल, त्या गावाला जोडला जाणार रस्ता त्याची परिस्थिती कशी आहे?
किंवा रस्ता जल खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे ही जाणत नाही तर प्रश्नाचं उत्तर देणार कसा हा माणूस, ही परिस्थिती आहे. त्यासाठी या जनतेनं असा विचार केलेला आहे, आमच्या कानावरती आम्ही संपर्क साधत असल्यामुळं की बाबा हे दोघं बी नको आहेत आम्हाला, आता आम्हाला बदल हवा आहे, अशी तर चर्चा मला एक सांगा, जल जीवन मिशन ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक जास्त पाहायला जर गेलं तर पाण्याचा प्रश्न येतो. जल जीवन मिशनचं काम झालेलं आहे का आपल्या गावात? अहो साहेब, जल जीवन विषय पुन्हा नंतर अनेक विषय आहेत आमच्या गावाला. आम्ही जसा आज माझं वय कमीत कमी 42 वर्षाचा मी या गावामध्ये वाढलेला आहे, परंतु या गावामध्ये आज तागायत स्मशानभूमी नाही. कारण काय? आता हा प्रश्न इथल्या राजकारणाराच आम्हाला हा प्रश्न आहे ना की बाबा स्मशानभूमी का नाही, आणखी उत्तर मिळत नाही. म्हणण्यानंतर हे गावकऱ्यांना व्यातना भोगावायच लागतायत असं प्रकार. 100% या ठिकाणी सामान्य वर्ग जो आहे ना, बोलायचं कुणाला या भीतीपोट कुणाच्या समोर जायला तयार नाही. काय सांगाल बा, कवर बेनर बिहार कोणच नाही. जनता त्यांना टायमाला बरोबर उत्तर देईल, त्यांना पर्याय निवडला बरोबर उत्तर भेटेल. आता तुम्हाला एक इकडं आवर्जून मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. मी येत असताना या साईडला रोडच्या या उजव्या साईडला एक लग्न मंडप ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे एक मला मंडप बघायला भेटला. कशाचा होतो तो? जनतेला माहित आहे पुण्या पार्टीचा आहे, कशासाठी ठेवलाय, काय ठेवलाय, ते जनते उत्तर देईल ना मतदान रुपये. मंडप कशाचा आहे? आणि मंडप बीजेपीचा आहे, ते जेवणा खाण्याचा केलेला आहे त्याने. रोज आहे का कधी आहे माहिती, तिथं जाणाऱ्या माणसालाच माहिती. आता आपण तर जाणार तर वेळाचा डिग बघून तर वाटतं की कमीत कमी 4-5 दिवसापासून चालू आहे. हो असेल, हो 4-5 दिवसाच आहे. मग आता इकडे एवढे मंडप होले, आपला जर पक्ष बघायला गेलं, वंचित बहुजन आघाडीचा जर पक्ष बघायला गेलं, तुमचं तसं काय नियोजन नाही का? तसं ना आमचं आम्ही स्वखर्चानं प्रचार करीत आहोत पक्षाचा. आम्हाला सामान्य जनता न्याय हक्काचा आम्ही प्रचार करीत आहोत. वंचित बहुजन आघाडीचा फुल पाठिंबा आहे आम्हाला. बोटी रोटी चपटी एवढ्यावरचं राजकारण पुन्हा करायचा प्रयत्न चालू आहे काय? ते तर संपवण्यात आम्ही पुढे आहोत. वंचित बहुजन आघाडी ती पूर्ण ताकदीनं लढून ती संपवून टाकणार आहे. बरं, आता पाहायला जर गेलं तर प्रत्येक गावखेड्यामध्ये प्रस्थापित विस्थापित किंवा एक समीकरण केले जातात निवडून येण्यासाठी किंवा उमेदवार निवडून आणण्यासाठी. ते समीकरण काही आपल्या गावामध्ये आहेत सध्या? काही समीकरण नाहीत, उगम मतदानापुरते येतात आणि जातात, दुसरं काहीच पर्याय नाही त्याच्यावर. काय बदल घडेल? बदल घडवावा लागतो आपण, आणि तो आम्ही तुम्हाला जनतेचा साथ कसा भेटतो? जनतेचा प्रतिसाद चांगला आहे वंचित बहुजन आघाडीला, कारण आम्हाला प्रस्थापित नको आहेत असे जनता सांगत आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी आहे. मामा आपल्या सोबत आलेले आहेत आणि त्यांचे काही प्रश्न आहेत की ती मांडणार आहेत. काय सांगाल मामा? गावात शासनाची विहीर मंजूर झालेली आहे, तळ्यात बांधून काढली आहे. इकडे बघा. पण पाणी यायला तयारच नाही त्या पाईपलाईन वाट. कशाची अडचण आहे काय? शासनानं तर बजेट सगळं दिलेलं आहे. पातरलीत पैपा ठरले, शेतातून पाईपलाईन लोकांचे ऊस वाटोळ करून पाईपलाईन केली, पण पाणी आलं नाही अजून. काय मोटरला पैसे नाहीत काय? नाही, मोटर बसविली, वायरच गायब होते. नेमकं कारण काही कळत नाही. वायर काय होतं का? मोटरच बसविली नाही आज. मोटर बसविली आहे, पाणी नाही नळाला. आता तळ्यात पाणी नाही कसं? फक्त गावात येत नाही. गावात पाणी येत नाही. कारण काय त्याच्या मागे? कारण काय ते त्या पंचाने बघावं. सरपंचने फायरानच करून घ्यायला तयार. गाव नाही, गाव नाही, गाव नाही. पाणीच नळाला येत नाही. काय येत नाही तीच विचारतो. ते आपल्याला कळत नाही. सगळे आडबाडवी गावातली, गाव पातळीवरचं राजकारण, गाव पातळीचं राजकारण. हा, मग कोण योजना केलेली कोण मग एक वेळेस वायर गेलं, दुसऱ्या वेळेस वायर गेलं, कसं कुठे कुणी केलं कोण काय माहिती? काहीच नाही त्याचं काही चोरीच गेलं. चोरीच गेलं. तर या इकडे काय सांगाल मामा? वायर चोरी गेलं म्हणतो विहिरीचं. त्याला डेपू नाही. हो, लाईटीची व्यवस्था 24 तास आहे. हाय लाईटीचे 24 तास नाही, 8 तास आहे. 8 तास. संध्याकाळी का सकाळी? अशी पाय बदलून येते. मग ती काय सिंगल फेज, डबल फेज?
सिंगल फेस येत नाही पहाटे 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंत लाईट आहे. लाईटीचा प्रश्न आहे आणि अनेक प्रश्न असतील. स्मशानभूमी नाही तुमच्या गावात. संसार मग मी तर नाहीच आम्हाला कळतंय तसं नाही कव्हर होणार नाही की हे बी माहिती नाही अजून मागणी केली नाही का तुम्ही? ते बघ मागणी करते येईल ती सरपंच म्हणताय करीत नाही सगळे त्यांचेच राहणार तर मग आता ही सगळ्या समस्या सोडविणारा कुठला तर उमेदवार हवाच. मग आता काहीतरी काय होते काय माहिती आता कुणी बी आलं तर कोण काहीच करणार गावातले रस्ते फोडून ठेवले तर नळ योजना केली त्याला पाणी न पिणे माणसं मरायची पाळी त्याच्यात सगळ्या चुत्याचा बाजार आहे. आता साधं इलेक्शन आता जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणतात आम्ही करत आहोत. एकदा निवडून गेली की कोणी येत नाही. ही प्रत्येक गावची समस्या आहे. प्रत्येक गावची समस्या आहे. मग ही असं काम सुरू करणं योग्य नाही. काय मग काँग्रेसचे कार्यकर्ते दिसताय तुम्ही? काय म्हणत वायरच ग्रामपंचायतच आमच्या ताब्यात नाही, काँग्रेसच्या भाजपच्या ताब्यात आहे. आणि गावाचा विकास म्हणावा असा नाही. नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, लाईट नाही. काय बदल होईल का? बदल होणार 100% यावेळी. वायर चोरी जाणार नाही ना? नाही. जर तुमचा उमेदवार आला तर तर 100% पाणी योजना चालूच करू. एवढा विश्वास आहे. विश्वास 100% विश्वास आहे. या गावातील समस्या ह्या जसं प्रत्येक गावामध्ये समस्या असते की स्मशानभूमी असेल किंवा बारीक सारीक जी पाण्याची व्यवस्था असेल किंवा रस्त्याची प्रत्येक गोष्ट घरकुलापासून ते प्रत्येक गोष्टीची समस्या प्रत्येक गावामध्ये उद्भवते आणि त्याचाच बदल घडवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत आणि त्यातच वंचित बहुजन आघाडीचा सध्या विश्वास आहे की आमचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल. मी बेदडकावसाठी शरद पवार लातूर.